नमस्कार. आज आपण मांडवगण फराटा येथे आपले सरकार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र या ठिकाणी केंद्र चालक प्रसाद रमणलाल कटारिया यांच्या आधार सेंटर या केंद्रावरती आलेलो आहोत. या ठिकाणी हे पहा, विविध भागातून विविध गावातून आलेले नागरिक आहेत. यांची ही लागलेली लाईन आहे. उन्हामध्येही नागरिक उभे आहेत. खेडेगावामध्ये उद्या शेवटची मुदत असल्यामुळे मात्र गर्दी ही वाढू लागली आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक करण्यासाठी हे सर्व जमलेले आहेत आणि आधार कार्डची मुदत ही उद्या संपत आहे योजनेची. त्यामुळे आधार कार्डसाठी लोकांची गर्दी होत आहे आणि या माध्यमातून सध्या मात्र 5 वाजेपर्यंत शासनाचं कामकाज चालतं. त्यामुळे राहिलेल्या या उभ्या राहिलेल्या लोकांचा नंबर हा किती वाजेपर्यंत होईल, शासनाच्या वरील कामकाजानुसारच ते अपडेट करायला भरपूर वेळ लागतो. काहींचे अंगठ्याचे ठसे उठत नाहीत, या अडचणी येत असतात, त्यामुळे विलंब होतो. तरी आपण आता या ठिकाणी जमलेल्या नागरिकांच्या तसेच आधार कार्ड केंद्र चालक जे आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा, आपण कुठून आलात? कुरोळी. नाव सांगा आपलं? बबन शंकर घोरपडे. बरं, आपण कोणत्या कामासाठी आलात? बरं, KYC करायला. बरं, आपण या अगोदर का केली नाही? अच्छा, म्हणजे येण्याची अडचण होते आपल्याला. अपंग आहात. हे पहा, अपंग आहेत हे आणि यांना अडचणी येतात. तरी महाराष्ट्र शासनाने यांची दखल घ्यावी. विविध भागातून आपला मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक करण्यासाठी या ठिकाणी पहा संख्या ही वाढत आहे. आपण आधार कार्ड केंद्र चालक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. 2 मिनटं मला जागा द्या. नंबर नाही जाणार कोणाचा, फक्त मला थोडं जागा द्या. खूप व्यवस्थितपणे काम सुरू आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. नंबर नाही जाणार तुमचा, थोडी जागा द्या. नमस्कार, आपण काय सांगू शकताय? गर्दी भरपूर. बरं, हे गर्दी जी आहे ही मांडवगण फराटा येथील आहे की कुटीला आहेत लोक? हे मांडवगणचे नाही, बाहेर गावचे जादा लोक. बरं, आपलं हे कामकाज किती वाजेपर्यंत चालतं? आपण 6 वाजेपर्यंत. तरी किती लोक होतात रोजचे? मशीन म्हणजे सर्व्हर चालण्यावर असतं. अच्छा, हां. तरी समजा पण काही अडचणी 100-150 असे काय होत असतील ना तसे? मग तरी 40-50 मग आता येथून पुढील येणाऱ्यांची आपण काय सोय करणार? समजा आता जर बाहेर लाईनला 50-70 लोक असतील तर काय काय परत जातात ना, काय कागदपत्र पूर्ण काय. हां, म्हणजे त्यांचं काम होऊ शकतं. काहींचे नंबर लिंक असतात तरी येतात, लाईनला उभे राहतात. बरं, हे काम करत असताना आपल्याला काय अडचणी येतात का? म्हातारे लोकांची ठसे न उठणे, हां हां लोकांना आता ते काहींना वेळ नसतो, हां. लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. काही वाद होतात का? चालूच असते. बरं, आजचं नियोजन आपण कसं केलेलं आहे? आजची लाईन लावायला सांगितली. काय होतं, नंबर लावला तर सगळे येतात, गावातले लोक येतात नंबर लावून जातात पाहुण्यांची. हां. त्यामुळे आपण काय करतो, मग नंबर लावण्यापेक्षा लोक आली की लाईनला उभं करतो आणि लगेच पुढं चालू. बरं, लाडक्या बहिणी योजनेसाठी येतात का विविध योजनेसाठी येतात सध्या? फक्त नंबर लिंक करायचं चाललंय. फक्त नंबर लिंक ना? आणि आधारचे काम. पण त्या एकाच योजनेसाठी की इतर योजनांसाठी सुद्धा? भरपूर योजना. काहींच्या संजय गांधीला OTP येत नाही, काहींना काय होत नाही. मग सध्या आता उद्या शेवटची मुदत असल्यामुळे आपण फक्त लाडक्या बहिणीसाठीच घेताय की सर्वच घेताय सध्या? सध्या लाडक्या बहिणीची जादा आहे. इतर वेळेस गर्दी नसतीच अजिबात. ही लाडक्या बहिणी उद्या तारीख शेवटी, त्यामुळे गर्दी भरपूर 2 दिवस झाली. खूप छान प्रतिक्रिया दिली आपण आपल्या सेंटरबद्दल. कुठून आलात दादा आपण? वडगाव रासा. ताई आपण? कानगाव. आपण? वडगाव. दादा आपण? वडगाव. तुम्ही? तांदळी. आपण?
आपण अजूनच श्रीगोंदा. बरं आपण रासावडगाव. आपण कानगाव. हे पहा, विविध भागातून आलेल्या ह्या महिला आहेत. प्रत्येकाला आपला आधार कार्डला आपला मोबाईल नंबर हा लिंक करायचा असतो. आपण कुठून आलात? आपण वडगाव. आपण कानगाव. आपण मांडवगण असून आपण मागं करायला. हे पहा, महिलांना शेती कामं असतात. शेती कामामुळं सुट्टी मिळत नाही. ज्यावेळेस सुट्टी मिळते त्यावेळेस आधार कार्डच्या वेळेची, सेंटरची आणि यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे हा विलंब होत आहे. आणि उद्या ही शेवटची मुदत असल्यामुळे महिलांचा या ठिकाणी गर्दीचा प्रकार हा सुरू आहे. तरी आपण शासनाला काय सांगू शकताय? मुदत वाढवावी. मुदत वाढवून दिल्यानंतर पूर्ण होईल. पुन्हा कामाच्या अडचणी राहणारच ना. मग काय आपण काय सांगू शकताय शासनाला? मुदत वाढवून द्या म्हणायचं. हे पहा, ग्रामीण भागातून महिला वर्गातून ह्या योजनेसाठीची पुढील मुदत हे वाढवून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र धाडससाठी औदुंबर फटाले, मांडवगण, फराटा.